Hello, good morning. Now, last chapter, last lecture, we have studied start the mathematical logic. Then the first part will be statement. A statement has a definition will be a statement is a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. या टाईपचे आपण जे काही सेंटेन्स असतील ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू टी और यफ ट्रू और फॉल्समध्ये असेल त्यांना आपण स्टेटमेंट म्हणायचं आहे. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता वन मोर एक्झाम्पल ऑफ दॅट टाईप. सपोज एक्स प्लस 6 इज इक्वल टू 9. दिस इज ओपन सेंटेन्स. हे काय ओपन सेंटेन्स आहे बिकॉज x is a variable. Now second will be what are you doing? क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हे पण ओपन सेंटेन्समध्येच जाणार आहे. नाव फोर्थ विल बी दी क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 हॅज टू रिअल रूट्स. दोन रिअल रूट्स आपल्याला इथे विचारलेले. आता आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 याचे दोन रूट्स पडतात 3 आणि 2 आणि ते दोन्ही पण कसे रिअल नंबर आहे. देअर फॉर इट इज अ स्टेटमेंट. बघा इथे सोल्युशनमध्ये पण दिलेले सॉल्व एक्झाम्पल थोडेसे आपण रिव्हिजन बघतोय. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे याची उत्तरे परीक्षेच्या वेळेस लिहायची आहे ज्यामध्ये इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट 1 मार्काचे जे आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहे त्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर लास्ट बघा दी स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. नाही असं होऊ शकत नाही. तर हे काय इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज यफ. प्राईम नंबरचा स्क्वेअर जर केला तर तो प्राईमच येईल असं काही नाही आहे. त्यामुळं दिलेलं स्टेटमेंट काय आहे तुमच्यावालं तर फॉल्स आहे. म्हणून हेन्स इट इज अ ट्रूथ व्हॅल्यू इज यफ. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे उत्तर लिहायचं आहे. नाव नेक्स्ट पार्ट विल बी इन दॅट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक इज लॉजिकल कनेक्टिव्ज. आता लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं आहे तर ते थोडंसं आपण अगोदर इंट्रोड्यूस करून घेऊ. तर बघा दोन स्टेटमेंट दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल 5 इज अ रिअल नंबर समजा हे एक स्टेटमेंट दिलेले अँड पुढं मी याला काय करतो कनेक्ट करतो अँड एक्स इज व्हेरिएबल अँड एक्स इज व्हेरिएबल असं जर समजा आपण घेतलं. आता यामध्ये 5 पासून रिअल नंबर हे काय झालं स्टेटमेंट तयार झालं तुमच्यावालं. त्यानंतर सेकंड बघा इथे एक्स इज अ व्हेरिएबल हे एक स्टेटमेंट आहे आणि या दोन्हींना कनेक्ट केलेलं आहे अँडने. कशाने कनेक्ट केलेलं आहे अँड या शब्दाने. त्यानंतर जर समजा आपण दुसरं एक्झाम्पल जर बघायचं ठरलं यामध्ये तर जर समजा कुठलंही एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सपोज 5 is
real number, or 5 plus I is a complex number, is a complex number. आता 5 plus I, 5 plus I is a complex number, and 5 is real number. हे दोन स्टेटमेंट इथं बघा, फर्स्ट सेकंड, यामध्ये 5 इज रिअल नंबर घेतलं, 5 प्लस आय, हे कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले. त्याच पद्धतीनं जर समजा आणखी एक एक्झाम्पल घेतो मी, इफ टू नंबर्स x and y, then product, असं घेऊ आपण थोडंसं, इफ टू नंबर्स x and y, टू निगेटिव्ह नंबर्स घेऊ थोड्या समजा, negative numbers x and y, then product of x y is positive, x y is positive. जर समजा दोन नंबर घेतले आपण x and y, हे एक पूर्ण स्टेटमेंट तयार झालं. इथं इफ आहे, इथं देन आहे, आणि नंतर एक्स वाय हे दोन याचा प्रॉडक्ट काय येतोय, पॉझिटिव्ह येतोय. म्हणजे काय, तर हे एक स्टेटमेंट झालं. म्हणजे याला कशाने कनेक्ट केलं, इफ आणि देनने. ही दोन काय झाली, याची कनेक्टिव्स तयार झालेली. नीट लक्षात घ्या. पहिलं घेतलं मी अँड, दुसरं घेतलं ऑर, इफ अँड देन, इफ देन. फोर्थ आहे इफ अँड ओनली इफ. यालाच आणखी तुम्ही IFF ने पण डिनोट करू शकता. नीट लक्षात घ्या. IFF ने याला काय करू शकता, तुम्ही डिनोट करू शकता. हे पहिलं अँड, सेकंड ऑर, थर्ड इफ देन, फोर्थ. आता याचं एक्झाम्पल जर बघायचं ठरलं, अ ट्रायंगल इज इक्वलॅटरल इफ अँड ओनली इट इज इक्वअँगल. या टाईपचं एक एक्झाम्पल बुकमध्ये समजा तुम्हाला दिलेलं आहे. किंवा आणखी जर समजा 5 नंबरचं कनेक्टिव्स घेतलेलं आहे, नॉट, काय घेतलेलं आहे, नॉट. तर हे 5 जे काही कनेक्टिव्ज आहे, याचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. हे कनेक्टिव्ज काय करतात, तर दोन स्टेटमेंटला एकमेकाशी काय करतायत, हे कनेक्ट करतायत. आता बघा, याचे आपल्याला काय करायचं आहे, तर ट्रूथ टेबल तयार करायचे. आता तुमच्या बुकमध्ये बघा काय दिलेलं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ज, ज्यामध्ये टू वर्ड्स ऑर फ्रेज which are used to connect two statement are called logical connectives. We will study the connectives and, or, if, then, if and only, and not. आता सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचे, त्याची डेफिनेशन आपण बघूया. अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इनटू टू or more statement is called a simple statement. काय दिलं आहे, तर स्टेटमेंटला स्प्लिट करता येत नाही, म्हणजे काय, तोडता येत नाही. टू किंवा मोर, दोन किंवा जास्त स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्याला तोडता येत नाही किंवा तयार करता येत नाही, त्याला काय म्हणायचं, सिम्पल स्टेटमेंट. थोडक्यात काय, एक सिम्पल स्टेटमेंट दिलेलं असेल का जे कशानेच हे कनेक्टिव्ह नसतील किंवा दोन वाक्य जोडलेले नसतील, एक साधं सरळ एक जे वाक्य असेल त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे मिश्र वाक्य कशाला म्हणणार आहे आपण, इफ स्टेटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सिम्पल स्टेटमेंट
then it is called as compound statement. आता बघा, फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे त्यांनी, 3 is a prime and 4 is an even number, it is compound statement. आणि याचंच जर समजा सिम्पल स्टेटमेंट पाहायचं असेल तर 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. 3 आणि 5 हे दोन काय आहे तुमच्यावाली प्राईम नंबर्स आहे. आता बघा, याची ट्रूथ टेबल्स काही आपल्याला पुढं स्टडी करायची. तर पहिलं जे दिलं आहे आपण अँडला काय नाव दिलं आहे, कंजेक्शन. आणि हे कंजेक्शन दिलेले कशाला काय काय म्हणायचं ते मी एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बघा, फर्स्ट घेतलंय आपण अँड डिनोट करताना आता आपण या पद्धतीचं सिम्बॉल त्याला वापरणार आहे. हे झाली तुमची कनेक्टिव्ह इथं सिम्बॉल. त्यानंतर सेकंड और थर्ड नॉट म्हणा किंवा निगेशन म्हणता येईल त्याला, दोन्ही पण आहे. फोर्थ इफ देन, त्याला डिनोट करण्यासाठी सिंपल ॲरो वापरायचा आहे. काही ठिकाणी ब्रॉड ॲरो वापरला जातो. त्यानंतर 5 इफ अँड ओनली इफ, ज्यासाठी डबल ॲरो. आता हे जे फर्स्ट आहे याला काय म्हणायचं, इथे अँडचे जे असतील त्याला म्हणायचं कंजेक्शन, डिंजेक्शन. त्यानंतर निगेशन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल, किंवा याला कशाला काय म्हणायचं आहे त्याचं पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो थोडंसं. कंजेक्शन, डिजेक्शन, निगेशन, याला म्हणायचं कंडिशनल, आणि याला म्हणायचं बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. कंडिशनल सिंपल एका ॲरोने डिनोट करतं, बाय कंडिशनल डबल ॲरोने काय करणार आहे आपण डिनोट करणार आहे. आता बघा, याची ट्रूथ टेबल पण आपल्याला बनवायची. तर अँडचं ट्रूथ टेबल बनवायचं आहे आपल्याला. आता त्या अगोदर हे पहिले स्टेटमेंटवरून कसं लिहायचं ते एकदा मी एक्सप्लेन करतो तुम्हाला थोडंसं. तर मगाशी बघितलेलं आपण एक्झाम्पल, सपोज अँडचं जे वाक्य आहे, 5 इज अ रिअल नंबर अँड एक्स इज अ व्हेरिएबल. तर आपण काय करणार आहे, सिम्पली पी पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला लिहिणार 5 इज अ रिअल नंबर, क्यूला एक्स इज अ व्हेरिएबल. ओके. आता हे दोन्ही स्टेटमेंट मिळून ही पूर्ण टोटल तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेली. आता याला सिम्बॉलिकली कसं आपण लिहिणार, तर बघा, एस इज इक्वल टू स्टेटमेंट आहे म्हणूनसाठी तुम्ही वापरलं, काही ठिकाणी वापरतात काही ठिकाणी नाही वापरत. सिम्पली पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट, अँडचं सिम्बॉल आहे तुमचा या पद्धतीचा, आणि इथं काय होईल क्यू. या पद्धतीने तुम्ही पी अँड क्यू या पद्धतीने लिहू शकता. ऑरचं सिम्बॉल आहे तुमचा व्ही टाईप येतो. आता जर समजा ऑरचं एक्झाम्पल बघायचं ठरलं, 5 इज अ रिअल नंबर आणि याला आपण क्यू म्हणणार, याला पी म्हणणार. त्याचं नोटेशन कसं येईल, पी ऑर क्यू. या पद्धतीने आपण पी अँड ऑर क्यू लिहिणार आहे. आणि इफ आणि देनचे पण लिहिताना पी इम्प्लाइज क्यू आणि डबल इम्प्लाइजची पी डबल इम्प्लाइज क्यू. हे कंडिशनल, हे बाय कंडिशनल, हे अँड ऑर
इम्प्लाईज म्हणजे काय कंडिशनल आणि ही बाय कंडिशनल. आता राहिला प्रश्न फक्त नॉटचा. नॉटमध्ये काय करायचं आहे, पी स्टेटमेंट जर असेल त्याचं निगेशन लिहितो आपण. निगेशन म्हणजे काय, निगेटिव्ह लिहितो. सपोज पुणे इज अ वेल प्लॅन्ड सिटी किंवा पुणे इज डेव्हलप्ड सिटी. आता याचं जर निगेशन लिहायचं असेल तर पुणे इज नॉट डेव्हलप्ड सिटी लिहू शकता तुम्ही, किंवा जे काही तुमचं निगेशनच्या पद्धतीने तुम्ही त्याला निगेटिव्ह करायचं. आता याचं जे सिम्बॉल लिहिलं आहे, एखादं जर समजा स्टेटमेंट घेतलं मी पी आणि त्या पुढे किंवा पुणे इज वेल डेव्हलप्ड, याचं निगेशन डिनोट करताना निगेशन ऑफ पी एवढंच. क्यूचा काही संबंध याच्यात येत नाही, फक्त आपण निगेशन या पद्धतीचं असं सिम्बॉल द्यायचं. मग काय लिहिणार, फक्त पुणे इज नॉट वापरायचं आहे यामध्ये आणि पुढे ॲज इट इज वेल डेव्हलप्ड काय असेल तुमच्यावरती लिहून टाकायचं. ओके. आता याचे आपल्याला स्टेटमेंट बघायची आणि हे जे टोटल स्टेटमेंटमध्ये या पद्धतीने जे काही कनेक्टिव्ज घेतलेले, तर या कनेक्टिव्हचा आपल्याला काय तयार करायचं आहे, आता ट्रूथ टेबल तयार करायचे. आता हे ट्रूथ टेबल कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यापूर्वी काय शिकलो आपण, प्रत्येक स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू आहे. 5 इज रिअल नंबर, टी येईल. एक्स इज व्हेरिएबल असेल किंवा नसेल, जो असेल ते त्या पद्धतीने, टी असेल किंवा एफ असेल, मे बी टी घ्या एफ घ्या, या पद्धतीने यांचे उत्तर आपल्याला माहिती. इथपर्यंत आपण स्टडी केलं. आता हे जे कनेक्टिव्ज बघितले आपण 5, या कनेक्टिव्हचे आपल्याला काय करायचे, टेबल तयार करायची. ओके. सो टेबल कसे तयार करायचे तर बघा, या पद्धतीने टेबलसाठी तुम्ही टेबल इन्सर्ट किंवा आखून घेणार आहे. आता यामध्ये समजा फर्स्ट स्टेटमेंट आहे तुमचं पी, म्हणून तुम्ही काय लिहिणार पी. सेकंड घेतलं आहे तुम्ही क्यू. तुमचा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे अँडसाठी. अँडचा टेबल आहे, सिम्बॉल आहे त्याचं पी अँड क्यूमध्येच लिहितो मी, म्हणजे समजायला सोपं जाईल. पी अँड क्यू, त्याचं सिम्बॉल काय आहे तर उलटा. त्यामध्ये आता हे याच्या पॉसिबिलिटीजनुसार आपण टेबल तयार सुरू करणार आहे. एक तर पी हे स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल, टी असेल, क्यू पण टी असेल. जर समजा पी हे टी असेल आणि क्यू समजा फॉल्स असेल तर काय येईल, एफ येईल. त्यामध्ये काय लिहिणार आपण, एफ. समजा पी हे जर समजा फॉल्स असेल आणि क्यू मात्र कसं असेल तुमचं ट्रू असेल, ही पण एक पॉसिबिलिटी येऊ शकते. किंवा दोन्ही पण स्टेटमेंट जे आपण घेतले ते काय होतील, फॉल्स असतील, असं पण होऊ शकेल. आता हे जे त्या स्टेटमेंटवरती ते ठरवणार आहे. स्टेटमेंट म्हणजे काय तर समजा सपोज पी इज इक्वल टू, आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं 5 इज, आता समजा वेगळं घेऊ थोडंसं, प्राईम नंबर. आणि 7 इज निगेटिव्ह. या पद्धतीने. मग आता आपल्याला माहिती आहे, एक तर 5 हा प्राईम नंबर आहे म्हणजे हे टी येईल. 7 हा निगेटिव्ह आहे का, नाही, त्यामुळे ते काय येईल, 7 इज एफ होईल. हा मायनस असतं तर मग ते काय आलं असतं, टी झालं असतं, म्हणजे हे काय होईल टी, हे काय होईल एफ. या पद्धतीने एक्झाम्पल मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं. या पद्धतीचं काहीतरी आपल्याला स्टेटमेंट असतील, त्यानुसार टी आणि एफ आपण काय घेणार आहे. मग या टेबलमध्ये आपण त्याचे फक्त पॉसिबिलिटी घेतले. एक तर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं पण कसं असेल, ट्रू असेल. त्यानंतर इथं बघा टी एफ असतील, एफ एफ असतील, या पद्धतीचे ते जे असेल त्यानुसार आपण काय करणार, त्याच्यावाले स्टेटमेंट हे करणार. आता यामध्ये अँडमध्ये काय होतंय, जर समजा फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू,
सेकंड विल बी ट्रू, देन P and Q टोटल कंपाऊंड स्टेटमेंट विल बी T. अशा वेळेस पूर्ण काय होईल ते कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे पूर्ण वाक्य जे तर ते तुमच्यावालं काय होईल ट्रू होईल. फर्स्ट ट्रू असेल, सेकंड ट्रू असेल, त्यानंतर त्यानुसार पूर्ण जे वाक्य तुमचं कंपाऊंड आहे ते काय होईल टी होईल. आता सपोज जर समजा त्यापैकी एक जरी फॉल्स असेल म्हणजे पहिलं सत्य दुसरं असत्य असेल तरी ते काय होईल एफ होईल. एखादं पहिलं असत्य असेल दुसरं सत्य असेल तरी पण ते काय होईल एफ. आणि एफसाठी पण काय होणार ती एफ. हे पूर्ण कॅपिटल एफ काढायची. या पद्धतीनं आपल्याला हा अँडचा ट्रूथ टेबल इथे काय झालेलं आहे तयार झालेलं आहे. टी 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 एफला काय होईल एफ, एफ टीला एफ आणि एफ एफला. आता हे लक्षात ठेवताना मात्र तुम्हाला काही मी ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने आपण ती सोपं होईल लक्षात ठेवून. त्यानंतर ऑरचा ट्रूथ टेबल आज पाहू आपण पुढं. ऑरचा सिम्बॉल आहे तुमचा पी ऑर क्यू. हे फक्त यामध्ये जम्बलिंग नका करू अँड आणि ऑरमध्ये. अँड उलटा व्ही आणि इथं हा व्ही टाईप दिसतो ऑरचा. यामध्ये पण पुन्हा तेच पी स्टेटमेंट असेल, क्यू असेल, पी ऑर क्यू. पुन्हा तीच पॉसिबिलिटी टी टी. त्यानंतर पहिलं टी असेल दुसरं एफ असू शकतं, पहिलं एफ असेल तर दुसरं ट्रू असू शकतं किंवा दोन्ही पण फॉल्स एफ असेल. हे चेंज नाही होत, हे प्रत्येक टेबलला येईल तुमच्यावाली हे दोन्ही कॉलम पी आणि क्यूचे. आणि ही याच पद्धतीने आलं पाहिजे असं नाही आहे, परंतु लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणूनसाठी याच पद्धतीने करीत जा. टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. म्हणजे जेणेकरून हा कॉलम पण तुमच्या लवकर लक्षात राहील, त्यामध्ये जम्बलिंग होणार नाही. आता फॉल्समध्ये ऑरमध्ये बघा जर एक जरी सत्य असेल दोन्ही सत्य असेल तर ते पूर्ण सत्यच होतील. ऑर आहे ज्यामध्ये काय आपल्याला चॉईस आहे. ऑर म्हटल्याच्या नंतर काय होईल एकतर हे किंवा हे वाक्य, पी वाक्य क्यू वाक्य. हे टी असेल तर हे टी, हे टी असेल ऑर हे एफ असेल तरी पण इथं एक टी येतोच आपल्याला. त्यामुळे यामध्ये टी एफ टी होईल. पुन्हा एफ टीला पण काय होईल टी होईल. पण मात्र एफ एफ दोन्ही फॉल्स असतील तर मात्र पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट जे ते तुमच्यावालं काय होऊन जाईल फॉल्स होऊन जाईल. मग त्याला आपण काय घेणार एफ लिहिणार इथं. म्हणजे बघा हे थोडंसं लक्षात ठेवण्याजोगं दोन्ही एफ असेल तर त्यामुळे मी त्याला थोडंसं ब्राईट केलं. यामध्ये ऑर आहे पहिलं वाक्य सत्य असेल दुसरं सत्य असेल तर सत्यच होईल. पहिलं सत्य असेल दुसरं जरी असत्य असलं तरी पण त्यापैकी एक सत्य आहे त्यामुळे ते टी एफमुळं काय होईल पूर्ण टी तयार होईल. एफ टीमध्ये टी आणि एफ एफमध्ये मात्र काय होईल ते फॉल्स होईल. आता देनमध्ये बघा काय इफ अँड देन. इफ अँड देनला आपण डिनोट करताना पी इम्प्लाइज क्यू या पद्धतीने इफ असेल आणि देन ते डिनोट करताना पी इम्प्लाइज क्यू या पद्धतीने डिनोट करणारे आपण. आता यामध्ये पी क्यू पी इम्प्लाइज क्यू तेच टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. आता यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची अशी जर समजा पहिलं वाक्य सत्य असेल तर आणि दुसरं सत्य असेल तरी ते दोन्ही पण कसे येतील सत्यच येतील. त्यानंतर जर पहिलं बघा यामध्ये पहिलं सत्य दुसरं सत्य तर त्यासाठी पूर्ण ठीक. त्यानंतर पहिलं सत्य असेल आणि दुसरं मात्र जर समजा फॉल्स असेल तर इथं मात्र फॉल्स होते. का होते ते तुम्हाला सांगतो मी. सपोज एखादं फॉर एक्झाम्पल बघूया आपण.
इफ द स्काय इज क्लिअर देन सन इज शायनिंग. या टाईपचं आपण एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल पाहतोय आपण याचं. इफ द स्काय इज क्लिअर, हे पीस वाक्य आहे समजा तुमच्यावाले, देन सन is shining, then the sun is shining. आता हे इथपर्यंत एक वाक्य आहे. दी स्काय इज क्लिअर आणि दी सन इज शायनिंग हे दुसरं वाक्य. यामध्ये इफ आणि देनमध्ये आता बघा, जर समजा टी पहिलं जर समजा सत्य असेल, स्काय इज क्लिअर, आकाश जर शुभ्र स्वच्छ असेल तर सूर्य प्रकाशित होईल, म्हणजे दी सन इज शायनिंग. म्हणजे दोन्ही वाक्य सत्य असेल तर ते पूर्ण जे स्टेटमेंट येतं आहे तुमच्यावालं ते पूर्ण काय होणार आहे, टी होणार आहे. जर समजा पहिलं सत्य असेल आणि दुसरं असत्य असेल म्हणजे काय होते बघा, इफ द स्काय इज क्लिअर म्हणजे हे सत्य आहे, आणि सेकंड काय आहे, दी सन इज फॉल्स आहे, म्हणजे याचा अर्थ काय, त्याला निगेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे सन इज नॉट म्हणावं लागेल शायनिंग. असं होऊ शकतं का, तर पहा, स्काय आकाश शुभ्र असताना सूर्यप्रकाशित होणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय, पूर्ण जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे तुमचं इफ आणि देनचं, पी इम्प्लाइज क्यूचं कंडिशनल स्टेटमेंट, ते मात्र काय होते तुमच्यावाले इथं फॉल्स होते. काय होते, फॉल्स. आता फर्स्ट, जर समजा द स्काय इज नॉट क्लिअर देन सन इज शायनिंग, म्हणजे जर समजा आकाश शुभ्र नसेल तरीसुद्धा सन शायनिंग होऊ शकतो. म्हणजे देन नंतरचं जे स्टेटमेंट असतं त्याच्यावरती सगळं ते डिपेंड करतं. ते जर ट्रू असेल तरी पण तुमच्यावाले हे काय होणार आहे, टोटल कंपाऊंड स्टेटमेंट काय होणार आहे, ट्रू होणार आहे. आपल्याला पूर्ण स्टेटमेंटचं मिनिंग किंवा अर्थ आपल्याकडे काय आहे, तर मेन याच्यातलं रिजन काय आहे, तर सेकंड जे तुमच्यावालं जे येतं स्टेटमेंट त्यामध्ये जर समजा ते ट्रू असेल तर आपल्याला इथं काय घेता येतं, ट्रू घेता येतं. त्यानंतर एफ म्हणजे जर समजा दी स्काय इज नॉट क्लिअर देन सन इज नॉट शायनिंग, दोन्ही वाक्य काय होऊन जाते तुमचे, दोन्ही निगेशन असेल तर देनुसार ते काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. दोन्ही असत्य म्हणजे टोटल कंपाऊंड स्टेटमेंट काय होऊन जाईल तुमच्यावालं, सत्य होऊन. आता याची जर समजा लक्षात ठेवायची ट्रिक घेतली तर टी एफ मध्ये फक्त एफ आहे आणि बाकीचे सगळे मात्र कशी आली, टी आली. येते लक्षात. यामध्ये बघा आणि लास्ट पण बाय कंडिशनल पण घेऊन टाकू आपण. याच्यावरचे एक्झाम्पल आणखी आपण बघणार आहे, परंतु हे सर्व टेबल एकत्रित तुम्हाला एकदा मी घेतो. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, टी 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 एफ एफ टी एफ एफ. पहा, बाय कंडिशनलमध्ये पी क्यू टी 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 एफ हे जे आहे तर ते ॲज इट इज आपण घेतलेले. यामध्ये फक्त काय करायचं आहे, याला सिम्पल कंडिशन आहे काय, जर समजा पहिलं टी टी असेल तर ट्रू येतं, दोन्ही वाक्य सत्य असेल तर ते काय होईल, सत्य, आणि एफ एफला पण काय येतं, टी येतं, अदरवाईज मात्र हे काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. या पद्धतीने हे टेबल फक्त तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागतील. हे दोन मी जे राईट केले हे फार महत्त्वाचे. तुम्ही ऑरमध्ये एफ 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 आणि इथं एक एफ एफ टी होतोय, यामध्ये पण जम्बलिंग नका होऊ देऊ. ते आता एक कंबाईनली तुम्हाला लक्षात ठेवायला मी एक टेबल सांगतो, आणि याची चांगली प्रॅक्टिस जर केली तुम्ही, ही टेबल दिवसातून 2-3 वेळेस जर समजा चांगली व्यवस्थित केले, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला,
अँडमध्ये काय होईल, टी 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 आहे, ऑदर सगळे काय एफ आहे. ऑरमध्ये काय आहे, तर टी एफ सॉरी एफ एफ फक्त एफ आहे आणि बाकी सगळे काय तुमच्यावाली टी आहे. देन इफ देनमध्ये म्हणजे कंडिशनलमध्ये टी एफ फक्त एफ आहे, ऑदर सगळे काय टी आहे. आणि बाय कंडिशनलमध्ये टी 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 आणि एफ एफ टी आहे. टी 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 आणि एफ एफ टी ऑदर दोन्हीमधले जे काय काय. आणि एक जो राहिले निगेशनचा, तर निगेशनमध्ये टीचा फक्त एफ करायचं, टीचं काय करायचं, एफ तयार करायचं आहे, बाकी काही एवढं नाही. आता कंबाईन मी एक टेबल तयार केलेला आहे, तो एकदा तुम्हाला सांगतो. पी आणि क्यू आहे ॲज इट इज तुमचे येतील टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. अँडमध्ये टी 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 आहे, ऑदर सगळे कसे एफ आहे, त्यामुळं ते लिहून टाकायचे. ऑरमध्ये एफ एफ फक्त तुमचं एफ आहे आणि ऑदर सगळे काही टी आहे. इम्प्लाईजमध्ये बघा टी एफ हेच फक्त एफ येतं आहे, बाकीचे सगळे टी येतात. आणि डबल इम्प्लाईजमध्ये टी 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 आणि एफ एफ टी, ऑदर सगळे काय होणार आहे, एफ येणार आहे. आणि निगेशनमध्ये फक्त टीचा एफ करायचा, एफचा टी करायचं, फक्त त्यात काही एवढं अवघड नाही. ते फक्त लक्षात राहील तुमच्यावाले. एखादं जर समजा एक टेबल तुम्हाला घ्यायचंच असेल याच्यात, निगेशन ऑफ पी जर घेतला मी वाढवला, तर पहा इकडं टी टी आहे, टीचा काय होईल एफ एफ, आणि इथं एफ एफ आहे, त्याची काय होईल टी टी. बस एवढं निगेशनमध्ये एवढं एक वाढून जाईल. हे एवढा जर टेबल तुम्ही लक्षात ठेवला, तर हे जे टेबल आहे 1 2 3 4 आणि निगेशनचं एक 5, हे 5चे 5 टेबल तुम्हाला काय होतील, सिम्पली लक्षात ठेवता येतील. आता बघा तुमचा याच्यामध्ये कंजक्शनचा टेबल बघा काय दिलेलं आहे, त्याच पद्धतीने दिलेलं आहे. इथं हे टेबल जर बघितले तुम्ही, पी क्यू, पी अँड क्यूमध्ये टी एफ एफ एफमध्ये दिले. त्यानंतर हा डिजेक्शनचा दिलेला आहे, म्हणजे ऑरचा टेबल आहे, पी ऑर क्यूचा टी टी टी, लास्टला दिले एफ दिले बघा, एफ 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 हे. त्यानंतर या पद्धतीने पुढचे दोन जे टेबल आहे बघा, कंडिशनलमध्ये पण पी क्यू टी 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 एफ एफ टीमध्ये दिले. ह्याच्यात फक्त एफ टी एफ याच ठिकाणी हा एफ आलेला आहे कंडिशनलमध्ये, एवढं मात्र एकदा व्यवस्थित नीट लक्षात घ्या. ते बाय कंडिशनल म्हणजे डबल यामध्ये बाय कंडिशनलमध्ये पहा टी 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 आणि एफ एफ टी आहे, बाकीचे टी एफ किंवा एफ टी जे असेल तर ते अदर दोन्ही पण काही घेतलेली एफ एफ घेतलेली. आणि निगेशन ऑफ स्टेटमेंट ज्यामध्ये टीचा एफ करायचा आणि एफचा टी करायचा आहे, बाकी काही अवघड नाही. पुढचे जे काही एक्झाम्पल आहे, आता बाकीची जे काही ॲक्टिव्हिटी असेल किंवा एक्झरसाईज असतील किंवा एक्झाम्पल असतील किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला काही पार्ट समजला नाही बो, तर त्याचं मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. आणि हे व्हिडिओ बघा व्यवस्थित, क्लॅरिटी कशी वाटते ते पण मला सांगा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ शूट करताना आणखी थोडंसं त्यामध्ये सुधारणा करता येईल. ओके, थँक्स.